अहो देवाला तोच मुलगा आवडतो जो परमार्थी आहे. या जगाला तुम्हाला तारायचं असेल ना तर तुम्हाला परमार्थी होणं महत्वाचं आहे. का हो मला खरंच असे पुत्र जन्माला घालायचे असले तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? तुम्हाला शिरेल सोडावे लागेल. तुम्हाला माहिती आहे का जेव्हा माझी आजी काय करावं लागेल माहिती आहे? तुम्हाला खरंच तुमच्या मुलांना असं वाटावं असं वाटत असलं की माझ्या मुलाने भागवत कथा ऐकली पाहिजे, माझ्या मुलाने भजन गायलं पाहिजे, माझ्या मुलाने. तुम्हाला गोष्ट सांगतो, माझ्या पुढे तर माझे गुरुवारी बसले. माझ्या पत्नीचे लहान असताना चेटीस असताना त्यांच्यासोबतच होतो. गावात आल्यानंतर कोणच चाल म्हटली की महाराज, आताचे महाराज कसे माहिती का, पाकिट पाळले 1 रुपये निघत नाही. परंतु आमचे महाराज त्या टायमाला कधी मी लहान असताना 100 रुपये 50 रुपये बक्षीस द्यायचे महाराज. कारण गुरु तोच जो शिष्याला परिवर्तन करतो, आचार दाखवतो. तेव्हाच मुलं घडतात. पण आताची मुलं का घडत ते तुम्हाला सांगतो. जेव्हा आई बाई गर्भवती असते ना ती भागवत कथा कधी करत नाही, भागवत कथा कधी ऐकायला जात नाही. आता कोणत्या कथा अनुपमा ना मला माहिती नाही, कधी कधी बघतो मी माझ्या घरात, पण सध्या सगळं बंद आहे. अनुपमा तर तुमचा पोर या अनुपमासारखा होता. नुसतेच झगडे घरात झगडे लागण्याचे कारण हेच आहे, मोबाईल. आता तर ते जाऊ द्या, अनुपमा झगडायला आता इंस्टाग्राम आलं. धिंगणाम 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 धिंगणाम. महाराजले जमाना आहे. आपल्या उदरी तरी चांगला मुलगा, संस्कारी मुलगा कधी जन्माला यावं असं वाटत असेल ना तर तुम्हाला सकारात्मक गोष्टी, ध्यानाच्या गोष्टी, कीर्तनाच्या गोष्टी त्यात जावं लागेल. हे सगळे गेलेले आहे. हे सगळे माहिती येते. पूर्वजन्मीचे आमचे पुण्य आहे, हे माझ्या मागे उभे आहे. हे साधारण गोष्ट इथे येणार म्हणजे काही मागच्या जन्माची पुण्य लागते महाराज. इथे येणं काही सोपं, इथे तुम्हाला अटक पण येणार नाही. इथे यमाची ताकद सुद्धा नाही की तुम्हाला इथून घेऊन जाईल. माझ्या समोर आहे, त्यांचाच मुलगा मागे आहे. कोणी कन्यापुत्रोचिचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अहो तुम्हाला संस्कार देण्याकरता काही दुसरी गोष्ट करायची नाही. फक्त तुमची विचारशैली, तुमची वागण्याची शैली, तुमच्या घरात काय चालू आहे ते बदलण्याची. पण आता नाही. कोणतं गाणं मागणी ते झुमक्या निपरण अरे न दे फक्त आवाज काढला पाहिजे. मागे सुरू झुमका काय तर डोकं फिरलं लागेल थोड्या वेळानं. घरामध्ये या गोष्टी झाल्या तुमचे मुलं झुमक्यावाणी निघतील, तुमच्यामध्ये झुमक्यावाणी निघतील. मग काय होतं, ते मुलगी मोठी होते. घरात जसं वातावरण असतं ना याच्यावर लक्ष द्या. पुन्हा सांगायला येणार नाही. आता पुढच्या वर्षी येतो की नाही माहित नाही. ऐकून घ्या मी काय सांगतो याच्याकडे. अहो मुलांना असे संस्कार द्या. आता मुलांना तर जाऊ द्या, मुलं का संस्कारी नाही आहे. संस्कारी असलेलं पोरी भेटताना मग संस्कार नाही आहे. चालली गेली तर
अशी तशी भेटली बाप्पा, चालले गेले गेले तर खायची वाढून नाते. म्हणून तोल 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 तोल. ते म्हणे बैस, भाऊ बसतो. ते म्हणे मोहित, भाऊ उठतो. पाय टाक, कोण टाकतं पाय? खरं बोला, कोण टाकतं पाय? नाही, आता नंबर लागला तुम्ही मागायला नको पाहला. घरी येतो जन्माचा वया असो. विनोदाचा भाग आहे. कापतगिरी पाय का? संस्कार. तुम्हाला असं वाटत असलं की माझी मुलगी ज्या घरात गेलेली आहे त्या घरात सुखानं आणली गेली पाहिजे. कशाने? सुखानं. आता सुख गेलं, दुःख गेलं. मुलगीचं एका महिन्याचं जर म्हणतो तो 15 दिवसात माईचा पाहा म्हणी कशी पाय तू बहीण, तुम्ही 21 वर्ष वागून आता आहे तशी आहे, राहू दे. नाही, मोनी तू कशी काय सासूदारात देते का? बहीण घ्या सासूले पाय ना, त्या सासूले बघे भाकर देते. आता ते जाऊ द्या, उदाहरण देतो नेमकं निसतं. वास्तविक नाही उदाहरण देतो. वापीमध्ये सगळ्यांचे आई वडील आहे. आई नुसतं वडील वापीत पाय टाकला तोची आहे की नाही? त्या माणसाला कसा आधा करून टाकलाय. माय बाप तर बोलायला चालत नाही. खरं तर सगळ्याला असत. बरोबर आहे माझ्या का? खरं बोलाय सगळ्याला असतं. लाईव्ह एक्झाम्पल आहे. बाप माय नुसती आली किती दिवसात जाते भेटत नाही म्हणून 2 महिन्याचे लाडू खाणे की नाही? तुमच्या आई वडिलांची सेवा कधी तुमचं कर्तव्य आहे. तुमच्या आई वडिलांची सेवा करणं तुमचं कर्तव्य असलं तरी त्यांना पालन पोषण म्हातारपणात करणं हे तुमचं कर्तव्य आहे. बायको बायकोला समजवा, पण बाप बनाय गेल्यानंतर या जगाचा बाप सुद्धा तुम्हाला तुमच्या आई वडील वापस करू शकत नाही. करण्याचा थोडे दिवस आहे त्यांच्यासोबत जगा. बापाला मुलाची संगत केली पाहिजे, आईला मुलीची संगत केली पाहिजे. तुम्हाला खरंच असं वाटत असलं की 70 वर्षांपर्यंत मला ताक मानानं उभं राहायला गेलं, पण म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांना भगवत गीतामध्ये यावं लागेल, भगवत गीताला स्मरण करावं लागेल, कीर्तनात यावं लागेल, तेव्हा तुमचं मतदार सेक्युअर आहे. नाही तर डबडे वाजले समजून घ्या.